हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. या ब्लॉगमध्ये मी 28 ऑक्टोबर 2024चा सेकंड पार्ट कंटिन्यू करत आहे. तो म्हणजे लास्ट वर्किंग डे ॲट नेक्स्ट इयर. असं मी लास्ट पार्टमध्ये पाहिलं की मी काही न आवरता ऑफिसला आली होती. ऑफिसमध्ये आल्यानंतर सिंपलसा मेकअप करून मी आता माझ्या वर्क प्लेसला जात आहे. तर ॲज यू कॅन सी, तर हे आहे माझं वर्क प्लेस जिथं मी मागील 2 वर्षापासून काम करत होती. व्हेन आय वॉज जॉईन्ड इन 2022, दॅट टाइम मी इनिशियल डेजला वर्क फ्रॉम होमच केलं. त्यानंतर आमचं हायब्रिड मॉडेल चालू झालं. ते म्हणजे 3 दिवस वर्क फ्रॉम होम, ते म्हणजे 3 दिवस वर्क फ्रॉम ऑफिस आणि 2 दिवस वर्क फ्रॉम होम. तर तुम्ही समजू शकता आज मी किती इमोशनल असेल. आणि लास्टच्या पार्टमध्ये जसं मी सांगितले की माझे खूप सारे कलिग त्यांच्या होम टाऊनला गेलेले आहेत, म्हणून मला त्यांची भेट सुद्धा नाही होणार. पण लास्ट वर्किंग डेच्या दिवशी माझ्याकडे खूप कामे होते. मला फेअरवेल सेशन पण अटेंड करायचं होतं आणि लिव्हिंग फॉर्मॅलिटीज पण पूर्ण करायच्या होत्या. त्यामध्ये माझा खूप वेळ जाणार होता आणि हे सगळं करून मला 4 वाजता ऑफिसमधून निघायचं होतं, कारण आज माझी 7 वाजताची ट्रेन आहे घरी जाण्यासाठी. तर इथे मी पाहते की हेडफोनचं कनेक्टर घरीच विसरून आल्यामुळे मला परत घरून हेडफोनचं कनेक्टर घेऊन ऑफिसला परत यायचं.